बॉस, तुझं गुलाबला गुन्हेगार म्हणून समोर आणण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या बरोबर असेन. मग त्यासाठी माझा जीव जरी धोक्यात टाकावा लागला ना तरी मी तयार आहे बॉस. आज फक्त आणि फक्त गुलाबचा जीव धोक्यात असणार आहे. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही मी धक्का नाही लागू देणार. माहितीये बॉस, एकदा फक्त त्या गुलाबला हातात येऊ दे, त्याला तुझी सुद्धा माफी मागायला भाग पाडतो की नाही बघच. हा शब्द आहे केदार देवकी दयानंद खांडेकरचा. बॉस, गुलाब, खूप आतुरतेने वाट बघितलीये मी तुझी. लवकरात लवकर भेटू. मी आजच्या या रेव पार्टीचा होस्ट आहे आणि आज कोणाला घाबरायचं नाहीये, एन्जॉय करायचं आहे. कोणालाच नाही, कारण इथे कोणीच पोहोचू शकणार नाहीये. पोलीस तर नाहीच नाही, कारण हे लोकेशन शोधेपर्यंत ते एवढे जमतील, एवढे थकतील की त्यांनाही 2-2 पेग मारावे लागतील. आणि एकदा पेग मारल्या की मग ते तू दारू पाजवणारच आम्हाला. एकदा फक्त हातात ये. बघ काय करते तुझी. आणि आज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. ते असं सरप्राईज आहे की जे घेतल्यानंतर तुमची सगळी सुख-दुःख तुम्ही विसरून जाल. सगळे टेन्शन्स एकदम हवेत जातील. तुमच्या बॉडीवरचा कंट्रोल सुटेल. आणि पार्टी त्यासाठीच असते ना, बॉडीवरचा कंट्रोल सुटावा यासाठी, हो की नाही? त्यातच सगळी मजा आहे ना. शी, किती घाणेरड आहे. यंगस्टरला नादाला लावतोय. मारला पाहिजे सर. बार काउंटर ओपन है. ड्रिंक ऑर्डर, पार्टी ऑर्डर. कम ऑन काय ते फुगे, काय ते डेकोरेशन, काय ते लाइटिंग. निशी, सेल्फ लव्ह म्हणतात ना, ते तुझ्याकडनं शिकायला हवं बाई. थँक्यू काकू. पण हे सगळं मी एकटीसाठी नाही केलंय, माझ्या युवीसाठी पण केलंय. आज तो आणि मी दोघं सेलिब्रेट करणार रात्री 12 वाजता. युवराज येणार आहे? हो पण तो तर बाहेर गेला ना पार्टीला मित्रांबरोबर. हो काकू, पण तो रात्री माझ्यासाठी स्पेशली लवकर येणार आहे 12 पर्यंत. युवराज रात्री पार्टीतून घरी येणार आहे. सेल्फ लव्ह सारखं ना तुझं युवराजवरचा विश्वास आहे ना, तो पण शिकण्यासारखा आहे. आम्हाला माहितीये ना, आम्हाला विचार. अगं युवराज मित्रांना भेटायला गेला ना तर 2-2 दिवस घरी येत नाही. आणि तो पार्टी अर्धवट सोडून घरी येणार. चेतना काकू, आय नो, माझा युवी नक्की येणार. प्रॉमिस केलंय त्याने मला. पण अशी रिंगाणी मजा येत नाहीये यार. अभी तो पार्टी सुरू हुई है ना बेबी. येणार सगळं असं सुरुवातीलाच झालं तर मग काय उपयोग आहे. असली माल तर आता येणार आहे. असली माल आल्यानंतर खरी मजा सुरू होणार. तर मला सांग, ही पार्टी तू तुझ्या पार्टनर्स बरोबर होस्ट केलीस, ते कुठे येतील आणि ते आलं की कळेल. सांगायची गरज नाही लागणार. पण तू त्यांच्यापासून लांब राहायचं. ओके? का रे, पण ते काही गँगस्टर वगैरे आहेत का? युवराज, डोंट टेल मी. अरे यार, गँगस्टर्स खूप कूल असतात. प्लीज मला भेटवशील? सांगितलं लांब राहायचं तर लांब राहायचं, जेनी ऐकायचं. एक्सक्यूज मी युवराज, व्हॉट्स युअर टोन? ओके सॉरी. हे बघ, ते माझे फ्रेंड्स आहेत ना, मला माहिती आहे ना त्यांची लायकी काय आहे ते. तू त्यांच्या जवळपास पण जायचं नाही जेनी. ओके प्लीज? नाही जाणार ना? पण एक सांगू, बोल. कधीच नाही झालाच नाही. तू गेल्यापासून ना माझा जीव अगदी कासावीस झालाय बघ. अगं मला काय होणार आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. आणि तू आहेस ना माझ्यासोबत. म्हणजे तुझा आशीर्वाद असतो ना कायम माझ्यासोबत, माझं कवच बनून. हो ग, माझं धनुष कुठे आहे? आहे इथेच आहे श्रीवल्ली. आणि ऐकले बरं का तुझे पराक्रम. 2 दिवस बाहेर काय आलो तर तू अशी वागणार आहेस का आता? नाही रे, काळजी वाटते ना म्हणून. काळजी कसली काळजी, मी आहे ना. आणि तुझ्या नाती बरोबर अगदी बॉडीगार्ड सारखा असतो मी. 1 मिनिट सुद्धा तिला एकटं सोडत नाही. तिच्या बरोबर 7 जन्म पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मी. एवढं काय, टेन्शन नाही घ्यायचं.
छान जेवण करायचं, मस्त मजा करायची. हो 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 जेवते जेवते. पण तू उद्या येणार आहेस ना? हो तुम्ही आलात ना की पहिल्यांदा घरी या. येतो. जोडीने येतो. ठीक आहे. बरं ठेवू का की देऊ तुझ्या नातीला? बोलायचंय परत? नाही नाही ठेव फोन. तुम्हाला तुमची कामं असतील ना ती करा बाळांनो. नाही पण जरा एक तरी फोन करत चला रे दिवसातून. आ तुमचा फोन आला म्हणजे या म्हातारीला बरं वाटतं ना. हो हो करतो, प्रॉमिस. ठीक आहे. बरं ठेवतो आता. बाय. आणि हा जेवण कर व्यवस्थित. ठीक आहे. आता तारेणीचा आवाज ऐकलाय ना, आता बरं वाटतंय. आता जेवते हा मी. बॉस काय झालं? काही नाही. बॉस गेटवर 5 गार्ड्स आहेत. बाकी काय हालचाल दिसत नाही. याचा अर्थ सगळे झालेत तिथे. बॉस 11 वाजलेत. गुलाब आला असेल का तिकडे? टेक्नोनी तरी अजून काही अपडेट केलेलं नाहीये, पण येईल, लवकरच येईल.